नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत। आज आपण UDID कार्ड आणि त्यांची KYC मध्ये पडताळणी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, UDID कार्डमध्ये मोठा बदल झालेला आहे। त्या संदर्भात शासनाच्या वेबसाईटवर आलेल्या माहितीनुसार काही गैरसमज पसरलेले आहेत, ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करूया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण सर्वात आधी समजून घेऊया की UDID म्हणजे काय। मग युनिक डिसेबिलिटी ID हे म्हणजे अपंग व्यक्तींना भारत सरकारकडून दिले जाणारे एक ओळखपत्र आहे। या कार्डावर तुमची वैयक्तिक माहिती, अपंगत्वाची टक्केवारी आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद असते। थोडक्यात हे एकच कार्ड असलं तरी देशभरात कुठेही ते तुमच्या ओळखीचा पुरावा ठरते। मग KYC म्हणजे काय? तर KYC म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजेच ओळख पडताळणी। जसं बँकेत खाते उघडताना आधार, फोटो, सही द्यावी लागते, तसं UDID कार्डसुद्धा योग्य माहितीशी जोडण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते। मग तुमच्याकडे जर UDID कार्ड आहे तर ती माहिती जोडण्यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे। UDID कार्ड KYC का आवश्यक आहे? आता प्रश्न येतो, UDID कार्ड KYC का महत्त्वाचे आहे? तर खरेपणा तपासण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा, कार्ड धारक खरा आहे का बोगस आहे, पात्र आहे याची खात्री होते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, का आवश्यक आहे? तर माहिती अपडेट करण्यासाठी। UDID KYC का गरजेचे आहे? तर तुम्हाला तुमचा पत्ता, मोबाईल नंबर किंवा अपंगत्वाची टक्केवारी बदलल्यास ती सुधारता येते, त्यासाठी UDID KYC करणे गरजेचे आहे। तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, उदाहरणार्थ पेन्शन, शिष्यवृत्ती, प्रवास सवलत, सहाय्यक साधने, अशा अनेक योजनांचा लाभ फक्त KYC झालेल्या कार्डवरच मिळतो। म्हणून UDID KYC करणे गरजेचे आहे। तसेच गैरवापर टाळण्यासाठी, म्हणजे डुप्लिकेट कार्ड किंवा फसवणूक होऊ नये म्हणून KYC महत्त्वाची आहे। तर मग मित्रांनो, वरील 4 मुद्द्यांवरून आपल्याला कळते की UDID KYC करणे का गरजेचे आहे। तर खरेपणा तपासण्यासाठी, माहितीचे अपडेट करण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी UDID KYC करणे गरजेचे आहे। मित्रांनो, काही गैरसमज झालेले आहे ते दूर करणे गरजेचे आहे। मित्रांनो, येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे। शासनाच्या वेबसाईटवर जी माहिती आलेली आहे ती रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे। सर्वसामान्य दिव्यांग बांधवांसाठी UDID KYC करणे कंपल्सरी नाही। म्हणजेच जर तुम्ही UDID कार्ड धारक असाल तर घाबरण्याची काही कारण नाही, तुमचे कार्ड वैध राहील, सरकारी योजनेचे फायदे तुम्हाला मिळत राहतील। परंतु मित्रांनो, तुमच्या UDID कार्ड समोर जर अपडेट KYC आले असेल, आपण बघितले आहे ते करून घेणे गरजेचे आहे। KYC केल्यामुळे आपल्याला काय फायदे मिळू शकतात, तर आपण ही UDID KYC करून घेणे गरजेचे आहे। तरी जरी नाही झाली तरी घाबरण्याचे काही कारण नाही। तर मित्रांनो, UDID आणि KYC संदर्भात अनेक अफवा फिरत असल्या तरी खरी माहिती हीच आहे की सध्या दिव्यांग बांधवांना KYC करणे बंधनकारक नाही। असा कोणत्याही शासनाकडून अपडेट आलेले नाही, परिपत्रक आलेले नाही। जर शासनाकडून पुढे काही नवीन अपडेट आले तर त्याबद्दल मी लगेच तुम्हाला माहिती देईन। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा आणि अजून महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।